नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज शुक्रवार म्हणजे माहितीचा दिवस. म्हणजे आपण वेगवेगळ्या विषयावर या दिवशी बोलत असतो. मला असं नेहमी वाटतं की आमच्या पिढीला जे माहिती आहे किंवा जे आम्ही पूर्वी करत होतो त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगून जाव्यात. म्हणजे काय होईल, कधी एखाद्या वेळेला तुम्हाला प्रश्न पडला तर पटकन अनुराधा चॅनलवर यायचं, सर्च करायचं की त्याच्यात त्याची परिपूर्ण माहिती मिळावी असं मला वाटतं. आणि म्हणून सगळा हा अट्टाहास. आजचा विषय पण खूप सुगंधी आहे. आता सुगंधी म्हटल्यावर जरा प्रश्न पडला असेल ना. आजचा विषय सुगंधी कारण आज आपण गुलकंद करणार आहोत. गुलकंदाची माहिती घेणार आहोत. उन्हाळा अगदी तोंडावर आला आहे. बाहेर जशी उष्णता वाढत जाते तसे आपल्या शरीरातसुद्धा उष्णता वाढली जाते. मग आपण काय करतो, फ्रीजमधलं गार पाणी घेतो, गटागटा पितो. आपल्याला वाटतं की आता आपली उष्णता कमी होईल, पण तसं काही होत नाही बरं का. उष्णता कमी करण्याकरता काही आपल्या आयुर्वेदाने किंवा पूर्वीपासून आलेल्या गोष्टी आहेत त्या जर आपण केल्या तर आपल्या शरीरातली उष्णता कमी होते. त्यातलाच एक अत्यंत महत्त्वाचा पदार्थ म्हणजे गुलकंद. गुलकंद आपल्याला बाजारात नेहमीच मिळतो, पण तुम्हाला माहिती आहे गुलकंद घरीसुद्धा करता येतो. तो कसा घरी करायचा ते आपण बघणारच आहोत, पण त्याच्या आधी थोडीशी गुलकंदाबद्दल माहिती घेऊया. गुलकंद हा नेहमी देशी जी गुलाबाची फुलं असतात की नाही त्यापासून केला जातो, कारण त्याला सुगंध खूप असतो. मग ते थोडासा रंगामध्ये फरक असतो, कधी गुलाबी असतात कधी लाल असतात. आणि मुख्य देशी गुलाब ओळखायचा कसा, झाडावर फुल उमलल्यानंतर त्याला तुम्ही हात लावला तरीसुद्धा त्याच्या पाकळ्या गळून पडतात. याच्यावरनं ओळखता येतं की तो देशी गुलाब आहे. आणि त्याचा सुगंध अगदी 10 फुटावर असाल, तुम्ही 25 फुटावर असाल, नुसतं एक जरी गुलाबाचं फूल उमललेलं असेल तरी सगळीकडे सुगंध पसरलेला असतो. अशा देशी गुलाबांचा गुलकंद करता येतो. आपल्याला बऱ्याच वेळेला बुके द्यायला म्हणा किंवा रस्त्यावर सुद्धा बाजूने किंवा एखादा जर फुलवाला असेल त्याच्याकडे सुद्धा गुलाबाची अतिशय सुंदर सुंदर फुलं मिळतात. त्याची कळी पण उमललेली नसते. अशी जर फुलं असतील त्याला विदेशी गुलाब म्हणतात. पण त्या गुलाबाचा गुलकंद काही होत नाही, कारण एक तर त्याला आपल्या देशी गुलाबापेक्षा त्याचा सुगंध कमी असतो आणि मुख्य म्हणजे त्याच्या पाकळ्या जाड असतात. पण काही वेळेला भर म्हणून त्या पाकळ्या घातल्या जातात असं मी आपलं ऐकलं आहे. मला नक्की माहिती नाही, कारण वर्षानुवर्ष मी देशी गुलाबाचाच गुलकंद करते. आपल्याला गुलकंदाबद्दल तर माहिती मिळाली, म्हणजे कुठल्या फुलापासून गुलकंद करतात तेही कळलं. गुलकंद करण्याकरता आपल्याला 2च गोष्टींची आवश्यकता असते, एक गुलाबाच्या पाकळ्या आणि दुसरं म्हणजे खडीसाखर. त्याला खांडसरी असंही म्हटलं जातं बरं का. हल्ली बाजारात छोटी छोटी चौकोनी खडीसाखर मिळते. त्याच्यापेक्षा ओबडधोबड जर खडीसाखर मिळाली तर ती नेहमी चांगली, कारण तीही प्रकृतीला थंड असते आणि म्हणूनच गुलकंदात तिचा उपयोग केला जातो. आणि त्यामुळे उन्हाळ्यातली आपल्या शरीरातली उष्णता कमी व्हायला तिचाही आपल्याला छान उपयोग होत असतो. तर ह्या 2 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या लागतात. पण गुलकंद केल्यानंतर त्याचा फायदा काय काय होतो. गुलकंद रोज खाल्ल्यामुळे त्याने शरीरातली उष्णता कमी होते. ज्यांच्या तोंडावर पिंपल्स किंवा मुरमं जास्त आली असतील, स्किनचे प्रॉब्लेम्स असतील, अंगावर पित्त येत असेल तर अशा वेळेला गुलकंद खाल्ला तर आपल्या शरीरातली हळूहळू उष्णता कमी होते आणि ह्या गोष्टी कमी होतात. आणि त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये पोटामध्ये पण आग होते, मग कॉन्स्टिपेशन होतं. अशा वेळेला सुद्धा गुलकंद खाल्ला तर त्याचा आपल्या शरीराला फायदा होतो. गुलकंद कोणी खावा, तर गुलकंद सगळे खाऊ शकतात. अगदी 4-5 वर्षाच्या मुलापासून म्हातारे आजोबा आजींपर्यंत सुद्धा गुलकंद कुणीही खाऊ शकतं. विशेषतः गर्भवती स्त्रियांनी जरी गुलकंद खाल्ला तरीसुद्धा तो छानच असतो. गुलकंदाचे अनेक प्रकार आपण करतो. गोड पदार्थात म्हणजे आपण उकडीचे मोदक करतो, तर गुलकंदाचे मोदक करतो. आपण एखादी बर्फी करत असेल तर गुलकंदाची बर्फी करतो. आईस्क्रीम असेल तर गुलकंदाचं आईस्क्रीम केलं जातं. म्हणजे अनेक गोड पदार्थांमध्ये आपण गुलकंदाचा वापर करतो. याशिवाय ह्या ज्या पाकळ्या असतात ना त्या वाळवून त्याची पूड करून ठेवली तर एखाद्या छान खीर वगैरे केली ना, त्याच्यात थोडीशी घातली ना, मस्त सुगंध येतो, खूप छान लागते. याशिवाय गुलाब पाणी माहितीच असेल. या गुलाबाच्या फुलांचं गुलाब पाणीसुद्धा केलं जातं. अर्थात त्याची प्रोसिजर फारच वेगळी आहे. कधी आपल्याला वेळ मिळाला किंवा जमलं तर तेही मी तुम्हाला करून दाखवेन. गुलकंदसुद्धा 2-3 पद्धतीने केला जातो. शिवाय गुलकंदात जे जिन्नस वापरतात की नाही, आज आपण खडीसाखर म्हणजे त्याची केलेली पावडर आणि गुलाबाच्या पाकळ्या एवढ्याच गोष्टींनी गुलकंद करणार आहोत. पण ह्याच्यामध्ये मध घालतात, कोणी ह्याच्यात बडीशोप घालतात, कोणी ह्याच्यामध्ये मिरे घातली जातात, तर कधी कोणी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्ससुद्धा घातले जातात. गुलकंदामध्ये प्रवाळ घालूनसुद्धा आणखीन औषधीसुद्धा ते केलं जातं. गुलकंदाबद्दल तर आपण बरीच माहिती घेतली आहे. आता गुलकंद कसा करायचा ते बघूयात. तर गुलकंदाला तसे 2च पदार्थ लागतात, म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या आणि अशी खडीसाखर. ही खडीसाखर आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतली की अशी दिसते.
चौकोनी बारीक एक खडीसाखर मिळते बघा, ती वापरली तरीसुद्धा चालते. अगदीच काही नाही मिळालं तर साखर घातली तरीसुद्धा चालू शकते, पण शक्यतो ही अशी खडीसाखर वापरावी, कारण ही सुद्धा थंड असते. त्यामुळे आपल्याला गुलकंद आपण उष्णता कमी करण्याकरता खाणार आहोत की नाही, त्यामुळे अशी खडीसाखर वापरलेली केव्हाही चांगली. आता हिची आपण पावडर करून घेतली. आता आपण गुलकंद कसा करायचा ते बघूया. गावाकडे आपल्या देशी गुलाब आपण लावलेत, तिथल्या या पाकळ्या आणल्यात. पाकळ्या काढून झाल्यावर एकदा पाण्यातनं मी त्या काढून घेतल्या आणि कापडावर टाकून सुकवून घेतल्या आणि त्याचा आपण गुलकंद करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण काय करूयात, अशा थोड्याशाच पाकळ्या घेऊयात. थोड्या आता त्या 2 दिवस झाले त्यानंतर थोड्याशा पिवळ्या दिसत आहेत, पण त्या पाकळ्या मात्र चांगल्याच आहेत. आता त्याच्यामध्ये ही जी आपली साखर आहे ना, ही आपण घालून घेऊयात. एका भागामध्ये साखर घातली आहे आणि ही अशी छान चुरगळून आपण हे एकजीव करायचं असतं, म्हणजे मग आपलं गुलकंद हा पटकन होतो. असा गुलकंद सगळं एकत्र करायचं आणि नंतर त्याला उन्हात एक 10-15 दिवस ठेवायचं. त्याच्यामुळे गुलकंद छान तयार होतो, आहे की नाही. या गुलकंदात कोणी मिरे घालतात, कोणी प्रवाळ घालतात, कोणी सुकामेवासुद्धा याच्यामध्ये घालतात. ह्या ज्या पाकळ्या आहेत या अशा करून अगदी मऊ करून आपण बरणीमध्ये भरायच्या, त्यामुळे आपला गुलकंद लवकर होतो. आपण 2-3 प्रकाराने गुलकंद कसा करतात ते बघणार आहोत. काही जण काय करतात की या पाकळ्या आणि साखर सगळं एकत्र करून थोडं शिजवून घेतात, त्याला पाणी सुटतं, शिजवताना या साखरेचा पाक होतो आणि मग तो गुलकंद तयार होतो. तो गुलकंद लवकर होतो, परंतु त्याची चव मात्र वेगळी असते, आहे की नाही. साखर आणि पाकळ्या ह्या एकत्र होऊन केवढ्या होत्या की नाही पाकळ्या आपल्या. आता या अगदी कमी झाल्या. आता या आपण एका बरणीमध्ये भरून घेऊयात. कुठेही पाण्याचा अंश आपण त्याच्यामध्ये लागू दिला नाही आहे. काचेच्या बरणीमध्ये आपण भरलं आहे आणि नंतर आता हे 10-12 दिवस उन्हात ठेवणार आहोत, म्हणजे आपला गुलकंद तयार झाला. आता दुसरा एक प्रकार मी तुम्हाला दाखवते. त्याच्यामध्ये जी बारीक केलेली खडीसाखर आहे ना, ती थोडी घालायची आणि पुन्हा मघासारखं असं चोळून घ्यायचं. काही जण फक्त मधामध्ये करतात, काही जण नुसत्या गुळामध्ये सुद्धा गुलकंद करतात, असं मी ऐकलं आहे बरं का. मी कधी केला नाही, मी या पद्धतीनेच करते बहुतेक. आणि नंतर ह्याच्यामध्ये 1-1.5 चमचा आपण मध घालायचं. आता हे आपण पुन्हा मघासारखं छान एकजीव करून घेऊ. मध घालून सुद्धा आपला गुलकंद तयार झाला. तो आपण एका बाटलीमध्ये काढून ठेवूयात. नेहमी गुलकंद कारण आपण उन्हात ठेवणार असतो ना, त्यामुळे काचेच्या बरणीतच ठेवावा बरं का, किंवा बाटलीत ठेवावा. आता तिसरा प्रकार जो आहे तो बघूयात आपण. आता गुलकंदाची पारंपरिक पद्धत आपण बघूयात. एक बरणी घेतली आहे, ती छान कोरडी आहे बरं का. त्याच्यात पहिल्यांदा आपण या गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या घालून घेऊयात. नंतर आपण त्याच्यावर ही खडीसाखरेची जी बारीक पावडर करून घेतली आहे ना, ती चांगली 2-3 चमचे घालूयात. चांगली हलवून घेऊयात बरं का. त्याच्यावर पुन्हा आपले हे पाकळ्या घालूयात. आता पुन्हा आपण ह्याच्यात साखर घालूयात. घातल्यावर छान दाबून घ्यायचं बरं का. अशा तऱ्हेने आपण गुलाबाच्या पाकळ्या आणि साखर असे लेअर देत जाऊयात. ही बरणी जी आहे ना, ही मी 15-20 दिवस अशीच उन्हामध्ये छान ठेवून देणार, त्यामुळे हा गुलकंद तयार होईल. पण त्या ह्याच्यामध्ये आपला गुलकंद आपण पाकळ्या कुस्करून घेतल्यामुळे तो गुलकंद आपला लवकर होईल. हा गुलकंद व्हायला आपल्याला थोडासा जास्त वेळ लागेल. साधारण 4 वाट्या आपल्या पाकळ्या होत्या, त्याच्याकरता 1.5 ते 2 वाट्या आपण साखर घातली, म्हणजे खडीसाखरेची पूड घातली. आता याला आपण एक छान वरनं कापड बांधू, दोरीवरती बांधून घेऊयात, म्हणजे कापड आपलं निघणार नाही आणि उन्हामध्ये आपण याला ठेवून देऊयात. एक 15-20 दिवसात आपला गुलकंद तयार होईल. असे आपण 3 प्रकाराने हा गुलकंद तयार केला आहे बरं का. आपण केला आहे तर गुलाबी फुलांचा केला आहे, परंतु लाल रंगाचे सुद्धा देशी गुलाब मिळतात, त्याचाही गुलकंद खूप छान होतो. आहे की नाही, किती सोपं आहे की नाही. फुलांचा बाजार असतो की नाही, तिथे तुम्हाला देशी गुलाबांच्या पाकळ्या मिळण्याची शक्यता असते. म्हणजे काही काही ठिकाणी मिळतात. अशा ठिकाणून 1-1.5 किलो आणला तरी तुम्हाला बरेच दिवस गुलकंद पुरतो. आणि मुख्य म्हणजे गुलकंद
12 महिने खाता येतो. आता तो खायचा कसा आहे सांगायचं राहिलंच. रोज रात्री झोपायच्या वेळेला 1 चमचाभर गुलकंद खायचा आणि त्याच्यावर 1 चमचा तूप घातलेलं छान दूध प्यायचं. ते दूध शक्यतो थंडच असावं किंवा कोमट असेल तरी चालेल, पण शक्यतो गरम दूध पिऊ नये. कारण काय तर आपण थंड गुलकंद खातोय म्हणून, दुसरं काही नाही. कशी वाटली तुम्हाला आजची गुलकंदाची माहिती? नक्की तुम्ही घरी करून बघाल याची मला खात्री आहे. छान गुलकंद घरी करावा आणि आपल्या घरातल्या सगळ्यांना द्यावा. विकतचे गुलकंद चांगलेच असतात, पण घरी केलेल्या गुलकंदाची सर काही औरच असते. असेच छान छान माहितीपूर्ण रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. दर शुक्रवारी माहितीचे व्हिडिओ आपण अपलोड करत असतो. धन्यवाद.